प्रश्न असा आहे चालू घडामोडीचा आपल्या समोर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की देशातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे सुरू करण्यात येणार आहे? देशातलं पहिलं पाण्याखालील संग्रहालय कुठे सुरू करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात कुठं? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे करण्यात येणार आहे. मग त्याविषयी आपण पूर्ण माहिती घेऊया, कारण हा प्रश्न 100% परीक्षेला विचारला जाणार आहे. मग लक्षात घ्या की सिंधुदुर्ग देशातील पहिलं पाण्याखालील संग्रहालय इथं सिंधुदुर्गला स्थापन करण्यात येणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठिकाण पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध निवती समुद्र किनाऱ्याजवळ महाराष्ट्रातील पहिलं असं संग्रहालय असेल. महाराष्ट्रातलंच नाही तर पूर्ण देशातलं आहे. INS गुलदरा हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेलं युद्धनौका आहे आणि या INS गुलदरा ह्याच्यामध्ये INS गुलदरा हे त्याच्यात बुडवलं जाणार आणि ते लोकांना पर्यटनासाठी खुलं केलं जाणार. ही युद्धनौका सिंधुदुर्ग किनाऱ्याजवळ समुद्रात मुद्दाम बुडवण्यात आली आहे. आता या बुडलेल्या युद्धनौकेवर पाण्याखाली संग्रहालय विकसित केलं जाणार आहे. नौका नैसर्गिकरित्या प्रवाळ भिंत आणि माशांच्या निवासस्थानात रूपांतरित होईल आणि हे पर्यटकांसाठी स्क्युबा डायव्हिंग आणि पाणबुडी पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनणार आहे. मग आता लक्षात घ्या की INS गुलदरा बद्दल आपण पूर्ण माहिती पाहूता. INS गुलदरा बद्दल आपण पूर्ण माहिती पाहूता. तर INS गुलदार ही ऑफशोर पेट्रोल व्हेसल होती. भारतीय नौदलात अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर तिला डिकमिशन म्हणजे निवृत्त करण्यात आलेलं आहे आणि आता ती पर्यटकासाठी खुलं केलं जाणार आणि ते पाण्याखाली पहिलं संग्रहालय बनणार आहे. सिंधुदुर्ग समुद्रात बुडून तिला पर्यटन आणि पर्यावरण संरक्षणासाठी उपयोगात आणले जाणार आहे. अशा प्रकारे देशातलं पहिलं पाण्याखाली संग्रहालय हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे. माहिती कशी वाटली नक्की सांगा. अशा जबरदस्त माहितीसाठी नवीन असताल चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.